पुणेकरांसाठी खुशखबर आहे। पुणे मेट्रोची स्वारगेट पर्यंतची सेवा ही गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता आहे। जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं काम 95% इतकं पूर्ण झालंय आणि या जुलै अखेरीस ते संपूर्ण पूर्ण होईल। त्यानंतर सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावरती मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होते। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, पुणेकरांसाठी आणखी एक मेट्रोचा टप्पा कधीपर्यंत आणि कसा खुला होऊ शकतो? यंदा खरंच ही पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने सध्या वाहतूक कोंडी होतीये, सगळ्यांना एकच पर्याय आहे, तो अर्थातच पब्लिक ट्रान्सपोर्ट। आणि सध्या मेट्रो मधून पुणेकर प्रवास करतायत आणि त्यातच जे सिव्हिल कोर्ट ते थेट स्वारगेट पर्यंत जो सगळ्यात जास्त वर्दळीचा भाग आहे, तिथं ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे अशी माहिती मिळत आहे। अर्थातच त्याचे प्रयत्न देखील मेट्रो प्रशासनाकडून सुरू आहे, सरकारकडून सुरू आहेत। जर आपण बघितलं तर या मार्गावर 3 स्टेशन असणार आहेत। सिव्हिल कोर्ट पासून बुधवार पेठ, त्याच्यानंतर मंडई आणि थेट स्वारगेट हा जवळजवळ 6.5 किलोमीटरचा टप्पा आहे। इथं जे तपासण्या व्हायच्या होत्या कडून ते सगळे झालेले आहेत, अर्थात फेब्रुवारीमध्ये झालेले आहेत आणि या गणेश उत्सवाच्या आधीच हे सुरू होईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्यासाठी मेट्रोकडून युद्ध पातळीवर काम सुद्धा सुरू आहे। जवळजवळ 95% काम हे पूर्ण झालेलं आहे आणि गणेश उत्सवाच्या आधीच हे काम पूर्ण होईल आणि पुणेकर या मेट्रोमधून अर्थात अंडरग्राऊंड मेट्रो असणार आहे। आणि जर आपण बघितलं तर जी मुळामुठा नदी आहे त्याच्या खालून ही मेट्रो जाणार आहे। अशा पद्धतीने हा संपूर्ण प्रवास असणार आहे आणि लवकरच पुणेकर यातून प्रवास करतील असा विश्वास या ठिकाणी दर्शवला जातोय आणि त्यामुळे पुणेकरांसाठी ही खूप आनंदाची बातमी असणार आहे। बरोबर आहे, मोठा दिलासा प्रवासाच्या बाबतीत पुणेकरांना हा टप्पा सुरू झाल्यावर मिळणार आहे। मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।